असे तुला म्हटलं होतं ना माझ्यासाठी तिखट बनवायचं म्हणून. काय हे भाजी फिक्की हे वाले याची पत्ता कोबीची वरण नाही फिक्कच बनवलं तू ना. निदान मिरचीचा ठेसा तरी बनवायला पाहिजे होतं मग माझ्यासाठी. तुम्ही काही खात बसा, तुम्ही काही खायचं, माझ्यासाठी तिखट बनवायचं. निदान तिखट मीठ टाकून का नाही मला चटणी तरी बनवून ठेवत जा. नुसतं फिका 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 खाणंही नाही होत माणसाकडून. खाणं वाले मी तिखटवाला माणूस आहे. तू थोडंसं माझ्यासाठी अलग करून ठेवत जा ना. थोडंसं वरण बनवलं तर थोडंसं तिखट बनवून ठेवत जा त्याले. फोडणी द्यायला की तुला काही नेट लागते का असे माझ्यासाठी नवऱ्यासाठी बनवाले. भाजीच बनवत बसतो जी मी. तुमच्यासाठी वेगळं, त्या पोट्टीसाठी वेगळं, हे पोरासाठी वेगळं. एक जण तिखट खात नाही, दुसरा म्हणते मला अशी नाही पाच. आता तेच करत राहायचं. मला वावरातही जावं लागते, घरचे कामही करावं लागते. त्या पोरीले डब्यावर वेगळी भाजी द्यावं लागते. काय झालं तुम्हाला खाल्लं तर वरण बाकी दुसरी भाजी आहे ना ती तसा पत्ताकोबी बनवली आहे ना ते खाना. मला पत्ताकोबी आवडत नाही ना. मला पाहिजे रस्सा. तुला माहित आहे ना मला रस्सा पाहिजे बा म्हणून. माझ्याकडून ते कोड्डी कोड्डी पत्ताकोबी खाणं होत नाही. तू काय हे माझ्यासाठी बनवत असतो. जेवसा नाही वाटत त्या पण जाय आण तिखट. हिरो ती आण, चटणी आण, लवकर लवकर आण तिखट. आण मला तिखट बनवून दे तू. एखाद्या याच्यात वाटीत घे आणि हे तिखट तोडून दे माझ्यासाठी. तेल मीठ टाकून तिखट तोडून आण माझ्यासाठी. जा पोट्टी आली नाही का घरी अजून. एवढा वेळ काऊन झाला तिले. लवकर तर आलं. मला ऑटोतून तर दिसली होती ते येतानी. ते बोलीन ते घरी कोण नाही आली. आली ना जी, आली बी, जेवली बी, तिच्या काकाच्या घरी गेली होती. कायले नाही यायची आहे अजून. ते काहीतरी ऑर्डर करायचं आहे वाटते ना त्या प्रभूले, म्हणून गेली तिकडं. जाय बरं आण मला माझ्यासाठी. आण तिखट तळून आण तू पहिले. आण माझ्याकडून असं फिक फिक खाण नाही होत. जाई लवकर आणतो, थांबा आणतो. मला हे कपडे धुवायचे आहे आणि तुम्हाला एवढंच आहे तर घ्या तुम्ही. तळत बसा तिखट. गॅस आहे तिथं काही चुलगी पेटवा नाही लागत. धुऊ द्या मला कपडे. कपडे धुवायचे आहे. पाण्या पावसाचे दिवस आहे, वाढले पाहिजे पटकन. एवढा उशीर होते तिथं कराले मध्ये. आणि मला म्हणते हे तोईन देन ते तोईन देन, असं करून देन तसं करून दे. दिवसभर करतच राहतो मी. अहो असे थांब ना. कुठे चालली. मला तेवढे तिखट तर तळून दे. तिखट तळून दे मग त्यात कपडे धुवायला तू आले. आजी मला नाही आहे चालू. मला कपडे धुऊ द्या तुम्ही सोनीचे बाबा. थोडंसं घ्या तुम्ही तिखट. गॅसवर तळून घ्या थोडंसं तिखट. मला जाऊ द्या कपडे धुऊ द्या. तिले तिखट तळून मागितलं तर दिलं नाही तिनं मला तिखट तळून. कपडे धुऊ दे म्हणते. हे वरण बनवतेस काय तर काय माहित तिखट कोण नाही बनवते. फिकं फिकं वरण खाणं नाही होत माझ्याकडून. काय झालं बाबा तुम्ही काऊन एवढे चिल्लावून राहिले. काय झालं. काय ऑर्डर केलं बाई प्रभूला. काय ऑर्डर करून दिलं तुला. काकाली तुझ्या आल्या काय बोलावलं त्यानं. बाबा काही नाही. काकानं मला बोलावलं होतं. ते बस स्टॉपवर एका पोरासोबत बोलताना दिसली होती का नाही. बोली ना मी इथे मायावाल्या कॉलेजमधलं पोरगं आहे. त्याच्या नोट्स सापडल्या होत्या मला. तर ते आलं बस स्टॉपवर घाईत सायकलीनं. तर काका तेवढ्यात असं कोणी मित्रागित्रासोबत गी. तर ते काका मला बोलत होते म्हणे असं पोराबारासोबत बोलायचं नाही म्हणे. आता ते आलं मला मागाले बस स्टॉपवर. तर मी तरी काय करू द्या. आता लागलंच ना मग मला बोलायचं लागलंच त्याच्यासोबत. जाऊ दे एवढं नाही विचार करायचा बाई. तो जास्त शिकलेला नाही आहे आणि त्याचाही बरोबर आहे ना बाई सोनं. गावातले लोक असे विचार करत नाही ना. नाही बोलायचं बाई जास्त जास्त ना. पोरासोबत जास्त संपर्क ठेवायचा नाही. आपल्या गावातले लोक काही अलग आहे. त्याच्यामुळे तुले तो हो काका सांगे प्रभू. त्याचं मन दुखते म्हणून सांगते का नाही तो तुले. त्याचंही बरोबर आहे ना. जेवण जुवान पोरगी बा कोणत्या पोराबारासोबत बोलताना दिसली तर गावातले लोक कसे नाव बोट ठेवते ना. बाकी माय तर काही तेवढं आहे नाही तुले प्रॉब्लेम. बोलत जा. तुला बोलायला मनाही नाही केलं. शाळेत आपल्याला राहा लागते कॉलेजमध्ये एकमेकासोबत बोलाच लागते. बोला नाही लागत तर काय बोला लागते ना. काम पडते ना एकमेकासोबत. तुला म्हणलं काही मी कधी बोला चालले म्हणलं नाही ना. तुला वाटते बोलत जा. फक्त आपल्या इकडे तिकडं नाही का बाहेर ठिकाणी नको बोलत जाऊ. आपल्या कॉलेजचं काम कॉलेजमध्ये ठेवायचं बाई. आता त्याचंही बरोबर आहे ना प्रभूचं. त्याला काळजी आहे ना तुझी वाली म्हणून तो आहे म्हणून राहिला तो तुले. त्याला आवडत नाही बाई जास्त असं. बाबा मला माहित आहे ना. माहित आहे आता रोहित दादा मला असं मी कोणासोबत बोलली तर मला चपकन पाठीवर मारते दणका. मी जास्त बोलतच नाही ना पोराबारासोबत. कॉलेजमध्ये मी बोलत नाही जास्त. अरे बेटा सोनू मी तुला मनाई करतो का बोलाले. माय विचार तसे नाही आहे पण आपल्या घरच्या लोकांचे आहे ना विचार. ते पोट्ट सोडून दे. त्याला पोट्ट्याचं रोहित्याचं सोडून दे. मी सांगतो तुले बोला चालाले मी म्हणत नाही. आपल्याला कसं शिक्षण घ्या लागते, पाणी घ्या लागते, बोला लागते. बोलायला काही फरक नाही आहे पण कसं आपलं बाहेर ठिकाणी नाही बोलायचं. कॉलेजमध्ये तुझे काय आहे बोलणं चालणं ठीक आहे. मित्र मैत्रीण तू ये पण असं बाहेर ठिकाणी कसे लोक बरोबर नाही आहे आपल्या गावातले. उलीशा गोष्टीचं लय मोठी गोष्ट करते बरं बाई. आणि माझ्या कानावर आली गेली तर मग मला बेकार नाही वाटून का बाई असं. आता मला तर माहित आहे माझी पोरगी कशी आहे कशी नाही. माझ्या पलीकडे जात नाही माझी पोरगी. ठीक आहे ना बाबा. मी आता नाही बोलत जाईन कोणासोबत बाबा. असं कोणी दिसलंय ना बाहेर ठिकाणी तर नाही बोलत जाईन मी कधी.
बरं जाय बरं, तुझी मायकाने कपडे धुवायला गेली, तिने म्हटलं मला तिखट टवीन दे, तर मला तिखट टवीन नाही दिलं. जाय बरं तसं तिखट टवीन आण माझ्यासाठी. ठीक आहे बाबा, आणतो ना तळून. तिखट कसं तळायला लागते? आता काय करू गं बाई सोनू, तुझ्या आलं मी तिखटही तळता नाहीये तुले, नाही थांब राहू दे, मीच तळतो. जाय तू ते अभ्यास कर, जाय तू कर. अगं अंगावर गिंगावर उडून घेशील, तेल घेईल, राहू दे. ते तिखट तळीनं म्हणजे आगच लागते, ते वरतं गिरतं जास्त विस्त झाला तर थांब मीच तळतो. नाही बाबा, आता मी तळतोच तिखट. काकूला बोलली मला म्हणते कामं नाही करतायत, असं नाही करतायत. आता मला कामं शिकायचीच आहे, मी कामं शिकतोच. कोण आपली करुणी का? करुणी तर सोडून दे. तिने काय संवाद होता वा इथं आली तर? काय संवाद होता तिने? तिचं सोडून दे. तू नको टेन्शन घेत जाऊ, मी हाव ना तुझ्यासोबत. राहू दे, जाय अभ्यास करते. आला जेव्हा काम पडन तुला शिकायचं तेव्हा शिकजो. लग्न झाल्यावर तेच काम आहे पोरीले. नुसतं स्वयंपाक करणं, कपडे धुणं, भांडे घासणं, त्याच्याशिवाय कोणतं शिक्षण राहते मग पोरीचं? शिकून घ्या आता, वेळ आहे तुझ्यावर तर. मस्त शिक्षण कर. त्या स्वयंपाकाचं काही घेणं देणं नाही, मग नंतर पाहू. मग करणेच आहे. बाबा सर्वेच्या सर्वे मला बोलते, तुला काहीच येत नाही, तुला बजा येत नाही, तुला हे नाही येत. अरे तर तू बोलण्याकडे लक्ष नको देऊ बाई. लोक बोलतेच आहे. लोकायले कधी पण नाही का झिरो कॅटेगरी मध्ये ठेवायचं. लोकांकडे लक्ष द्यायचं नाही त्या बाप जिवंत अशीपर्यंत, समजलं ना? तू फक्त अभ्यासाकडे लक्ष दे. ते स्वयंपाका पाहायचं जाऊ दे तिकडं. तुझी माय आहे करत बसन. तुझी माय वेळ आला तर मी करीन स्वयंपाक, तुझी माय नाही करून तर पण तू नको करू. तू अभ्यास कर. ठीक आहे ना बाबा, करतो मी अभ्यास. तुला माहित आहे बोली, माझ्या काकानं पाहिलं होतं आपल्याला बस स्टॉपवर. ते साहिल नाही का मॅडमचं पोरग, तर त्याच्यासोबत बोलताना तुला म्हणलं मी, तरी पण बोलत नको जात जाऊ त्याच्यासोबत, बोलत नको जात जाऊ. बरं झालं मी गोष्ट पलटवली म्हणून. मी म्हणलं का त्याचे नोट्स होते म्हणून का नाही आलता तो घ्यायले, म्हणून काकासोबत खोटं बोला लागलं मला. तुला 100 वेळा सांगितलं त्याच्यासोबत बोलत नको जात जाऊ, त्याच्यासोबत बोलत नको जात जाऊ. आपल्या घरचे लोक माहित आहे ना कसे आहेत. बोललं तर काय होते मग? 2 शब्द बोललं तर आता दिसला तू बस स्टॉपवर तिथं म्हणून बोलायला आला तू माझ्यासोबत. आता बोल, तुम्ही त्याच्यासोबत आवडते मला त्याच्यासोबत बोलाले. मग काय झालं? तुला सांगितलं का मग माय ना त्या काकाले? ते काका माय बाबा जवळ सांगन ना. मग सध्या तर मी सांगितलं नाही. मी म्हणलं त्याचे नोट्स होते म्हणून आला होता म्हटलं. आता याच्या नंतर ना तू बाहेर अशी बोलत नको जात जाऊ. सर्व गोष्ट मायावर येईन बरं. माय बाबा माहित आहे तुला कसे आहेत. माय बाबाला बिलकुल पटत नाही असं. पटाले संतोष काका मग मलाच म्हणन तू आले बाबा, त्या बाबाला आवडत नाही, मग कायले बोलता तू? नाही बोलत जाईन मग मी आता याच्या नंतर बाहेर त्याच्यासोबत बिलकुलच नाही बोलत जात जाईल. माय बाबाचा किती विश्वास आहे मायावर. मी ना जर त्याविषयी सांगितलं ना तर मला म्हणून त्यासोबत राहू नको म्हणून. तुला सांगतो त्याचं नाम सोडून दे बरं, त्या साहिलचा. त्याच्यासोबत ब्रेकअप करून टाक तू. पुन्हा आपण 11वीतच आहे, 11वीत राहिले हे बरोबर नाही ना. मला पहिलेच तुला आवडलं नाही हे वाला बुले, तुले सांगतो मी. नाही तर त्या बाबाजवळ नाव सांगून देईन मी, नाही तर मग माय बाबाजवळ नाव सांगून देईन. याच्यानंतर तू बोलत नको जात जाऊ त्याच्यासोबत. बोलत ना आता, सांगितलं ना तुले नाही बोलत म्हणून. तू त्या बाबाजवळ सांगू नको माय नाव. माय बाबाजवळ माहीत गीत पडलं ना, माय बाबा लय मारायची होय मला सोने. आणि मला शाळाही बंद करून टाकायची होय मायवाली. शाळा बंद करून टाकाले मी. नाही बोलत त्याच्यासोबत लागेल. आणि तेच माझ्यासोबत बोलायला येते, मी नाही बोलत त्याच्यासोबत. झापाडीत द्यायच्या त्याच्यावाल्या चांगल्या अशा ठेवून जोरात. नाही आता मीच त्याला समजावून सांगतो, तू नको सांगू. चुप रे मामी आली, संध्या मामी आली. बोले संध्या मामी आली. चुपचाप बस. मामी काय करून राहिल्या तुम्ही इकडे? कशा काय आल्या? काय नाही बा, तुमच्या गोष्टी ऐकून राहिली होती. कोणाला झापाडी देईन म्हणता तुम्ही? मामी काही नाही, असंच. तुम्ही फिरून राहिल्या का? जेवण झालं का तुमचं मामी? हो जेवण झालं, मायवाला जेवण नाही झालं म्हणून थोडीशी फिरतो बा म्हटलं. आता बाहेर गेलतो का नाही, सामान घी माया आपल्या काजल मावशी आहे ना त्याच्यासाठी साडी गिडी आणायला गेलती. आणि याच्या आईसाठी आणली होती, सोनूच्या आईसाठी. माझ्यासाठी एक साडी आणली आता. तर चला बा म्हटलं जेवण खाऊन स्वयंपाक गिंपाक झालं तर आली इकडे अशी चक्कर माराले. तुमच्या गोष्टी ऐकू आल्या. काय चालू होतं तुमचं? मला थोडं ऐकू आलतं. तुम्ही सांगू शकता मला, असं काही नाही. मी काही कोणाला सांगणार नाही काही. तुम्ही मैत्रीणच समजा मला. नाही मामी, असं काहीच नाही आहे. सोनू मला सगळ्या गोष्टी सांगते. सोनू सांगा तुम्ही, कोणाला मला ऐकू आलं, कोणाला झापड मारायचं म्हणलं आणि तुम्ही म्हणे हिच्यावाल्या बाबाला सांगीन म्हणे बुलीच्या. काय होय तुमचं? सांगू नको सोने, सांगू नको मामी जवळ. मामी सांगून देईन बरं आई जवळ, सांगू नको. मामी काही नाही, जे असंच होय मामी. नाही तुम्हाला नाही सांगायचं असेल तर नको सांगू सोनू, पण मला ऐकू आल्या थोड्या काही बऱ्याच गोष्टी ऐकू आल्या म्हणून विचारतो. मी तुमच्या चांगल्यासाठीच विचारून राहिली दोघीच्या. काय झालं मामी? हिच्या मागं एक पोरग लागलं, ते मॅडमचं पोरग आहे. इले म्हटलं मी बोलत नको जात जाऊ तिच्यासोबत.
काल का नाही माझ्या काकाले दिसलो आम्ही बोलतानी बस स्टॉपवर. काका मला आज किती बोलले, काकूही बोलली मला, हिच्याच्यानं मला बोलणे भेटून राहिले. तर हिने म्हटलं बोलत नको जात जाऊ म्हटलं त्या पोट्ट्यासोबत. हे ऐकतच नाही. त्याच्यासोबत बोलते, ते बोलायला आलं का बोलतेच. कोणी आपली भुली का? हो भुलीच बोलते. माय बाबाला माहित पडलं तर माय बाबा नाही का मला हिच्यासोबत बोलूही नाही देणार ना. हिच्याच्यानं मग मला बी जाऊ देणार नाही कॉलेजमध्ये. पाय बाई पोरी हो, तुम्हाला सांगतो मी, माझी गोष्ट तुम्हाला काही वाईट वाटत, पण हे सोय आहे तुमचं बिघडाचं नाही. हे सोय आहे करिअर काहीतरी समोर घडवायचं. मी त्याच्यातून गेलेली आहे बाई, मला माहित आहे या गोष्टी, म्हणून सांगतो मी. भुले, ए भुली बाई इकडे पाय, लक्ष द्या इकडे, माझ्याकडे लक्ष द्या. भुला, ए भुला बाई. बोला मामी, बोला ना, बोला, ऐकून राहिली मी. तुम्ही अजून लय लहान आहे बरं, अजून जीवनाची सुरुवातही झाली नाही तुमच्यावाले, अजून तर 11वीतच गेले. हे पोराबाराचं नाटक ना बंद करा तुम्ही, आणि चांगलं शिक्षण करा. शिक्षणाशिवाय काही अर्थ नाही बरं बाई. हे तर मग नंतर लग्न झाल्यावर राहतेच या गोष्टी, काही नवीन नाही राहते यावल्या गोष्टीचं. पहिले शिका, आणि मग चांगले स्वतःच्या पायावर उभे व्हा, आणि मग तर तुमचे मायबाप तुमच्या मतानं करूनच द्या. चांगले शिकले गिकले तर याच्यात काही अर्थ आहे का? हे नवीन नवीन चांगलं वाटते बाई, जीवन बरबाद होते अशा आहे ना. बोलत नको जात जाऊ, नाही म्हणते ते सोनू. तर तुमच्या बाबाला माहीत गीत पडलं काही, लहानच वयात तुमचं वालं शिक्षण सुटून जाय. आपल्या कुटुंबातले लोक मी ओळखत नाही पाहिजे असं, पण एवढं तर मला माहीतच पडलं आता, एवढे दिवस झाले माझ्या लग्नाले. तर काय यायचे वाले विचार बा थोडेसे अलग टाईपचे आहे, नवीन जमान्याचे विचार नाही आहे यायचे तुमच्या घरच्या लोकांचे. तर थोडंसं सांभाळून राहा, आणि पोराबोराचं काय आहे तर हे बंद करा तुम्ही. आलं का लक्षात तुमचं? भुला आलं का? हो ना मामी, आलं लक्षात मायवालं. मी आता उद्यापासून बोलणार नाही. सोनू हे बोलली ना तर मला सांगा तुम्ही. मी तुमच्या आई बाबा जवळ कोणाच जवळ सांगत नाही, हे गोष्ट तुमच्यातनं मायातच आहे, पण याच्या नंतर ना असं करायचं नाही. काय तुम्हाला मी चांगलं सांगत आहे बरं, दुसरं कोणी चांगलं सांगणार नाही तुम्हाला. बिलकुल पडायचं नाही, आपलं शिक्षण चालू ठेवायचं आणि शिक्षणाकडे लक्ष द्यायचं. काय सोनू तुम्ही बी, तुम्हालाही सांगत आहे मी. हो ना मामी, हो. मी पोरासोबत जास्त बोलत नाही, पण बोललोय बी तर कामापुरतं बोलतो मी, अशी नाही बोलत जास्त. बरं करा अभ्यास, आणि उद्या नाही का 15 ऑगस्ट आहे ना, ते इडलीचं टाकलेलं आहे, ये जा दोघी जणी, आणि त्या मोनूला घेऊन ये जा इडली खायला. घरी बनवणार आहे मी. ठीक आहे ना मामी, येतो आम्ही इडली खायला येतो उद्या. मला हे आवडली बाई, हे गुलाबी. हे गुलाबी कोणाची वय? हिची वय का आपल्या संध्याची वय का? हे गुलाबी वहिनीची नेव्ही ब्ल्यू कलरची आहे आई, त्याची वाली वहिनीची. हे वाली माईवाली वय, आणि ते गुलाबी नाही का आशा ताईसाठी आणली. माईवाली नाही आवडली तुला? माई कितीची वय? 27ची वय ना. तूही नाही आवडली बाई मला. हे आवडली लागेस तर साडी गुलाबी कलरची, आपल्या आशासाठी आणली म्हणतं, तर हे वाली चांगली वाटली मला. ते तू न काऊन असा कलर घेतला? सर्वच कलर दिसते त्याच्यात. माय शॉपिंग आल्या का करून? मस्त साडी दिसते गुलाबी कलरची, तर मस्तच वाटते. हाय कलर चांगला आहे. हा कलर कोणाचा होय? आपल्या काजलच्या हाताखाली आहे. करुणा वहिनी आवडला तुम्हाला हा कलर? माईवाली होय माझ्यासाठी घेतली. आईले म्हणते आवडलीच नाही म्हणते. गांगावर घातल्यावर किती मस्त दिसते. वहिनीला आवडली, मला आवडली, आणि आईला आवडलीच नाही म्हणते. नाही नाही, अंगावर घातल्यावर मस्त दिसते ताई. ते काजल ताई मल्टी कलर आहे तो, खूप मस्त दिसते अंगावर घातल्यावर. अशी नाही का थोडीशी झुणकट कलर वाटते, पण अंगावर एक नंबर दिसन ती. पाहिजे तुम्ही गोरे आहे ना. संध्या वहिनी बरोबर आहे तुमचं वालं, खरंच अंगावर लय मस्त दिसन हा कलर. तुम्हाला तर म्हटलं ठेवा, तुम्हाला तर आवडली होती. आवडली, पण त्याच्या दुकानात एकच पीस होता ना, आणि मग नंदा भाऊजया सारखंच झालं असतं बँड पाडती, म्हणून मी नाही घेतली. तुम्हाला आवडली तर जाऊ द्या म्हटलं, तुम्हीच घ्या. दुसरा पीस दाखवला असा तर जाऊ दे म्हटलं, सारखंच होईल, म्हणून मी दुसरी घेतली बाई, ते नेव्ही ब्ल्यू. हा गुलाबी कलर आहे मस्त आहे. हा कोणासाठी होय? आईसाठी होय का नंदा आईसाठी? हो मला आवडला हा गुलाबी कलर, चांगला वाटते ना. करू ना, मस्त वाटून राहिलं ना. आशासाठी घेतला, आता तिला ऐर करा लागन ना म्हणून. एवढी चांगली साडी घेतली माझ्या जाऊसाठी. किती मस्त साडी आहे बाई, गुलाबी कलर, किती मस्त कलर वाटून राहिला हा. आणि मी केवळच्या लग्नात एवढी भारी साडी घेतली यायले ना, मला हलकी पतली दिली बाई यायनं ऐरात. मायवाली माम सासून कधी बी आमच्या दोघी जावात फरकच करते, पण ह्यावाल्या ती भारी साडी घेतली होती मी. 1300ची साडी घेतली यायले, आणि मला दिली बाई केवढ्याची वय ना, केवढ्याची नाही तर निस्ता पाल होतो. घातली नाही अजून, जशान तशीच आहे पडून. ते केवढ्याची वय गुलाबी कलरची साडी? 1600ची होय म्हणते ना बाई. पाय ना, चांगला आहे, पण कलर गिल्लर पोतगीत चांगला आहे, आणि क्वालिटी चांगली आहे. चांगला परवडला गिडवडला म्हणा. आशा ताईची 1600ची वय ताई. करुणा ताई ना माईवाली का नाही 2700ची वय.
तर चांगली नाही दिसून राहिली का आईले बिलकुल आवडली नाही. बरं आहे चांगलं आहे दोन्ही चांगले आहे. मी जातो घरी. ताई काऊन एवढ्या रागात गेल्या? आशा ताईसाठी साडी घेतली म्हटल्या बरोबर त्याचं तोंड नाही का उलीसच झालं काऊन? ताई काय झालं जी आईले? त्या पहिलेपासूनच तशी आहे वहिनी. लय जळकुडी आहे ते, जाऊ दे तिले तसंच राहू दे फडफड फडफड करत. तिले आशाले कोणतं काय घेतलं का हिचं मोठं जायते बिचारी, जाऊ दे.